कुठेही कथा मिळत नाही. स्वर्गातील अमृत आणि भगवंताची कथा अमृतामध्ये काय फरक आहे तो असा की स्वर्गातील अमृत हे प्रत्येकाला पिण्यासाठी मिळत नाही. जे यज्ञयागादी करून स्वर्गात जातात त्यांना स्वर्गातील अमृत पिण्यासाठी मिळते. सर्वांचा अधिकार त्या ठिकाणी नाही, परंतु कथा अमृत पान करण्यासाठी आपल्या कलियुगामध्ये सर्वांना अधिकार आहे. म्हणून हे कथा अमृत श्रेष्ठ आहे. दुसरी गोष्ट, स्वर्गातील अमृत पिल्याने मनुष्याचं पुण्य क्षीण होतं, कमी होतं आणि मनुष्याचे विकार वाढतात. परंतु भगवंताच्या कथा अमृताचं जे काम करतात त्यांच्या पुण्याची वृद्धी होते, त्यांचं पुण्य वाढतं, त्यांचे विकार नष्ट होतात, त्यांच्या जीवनामध्ये भक्ती न्याय वैराग्य येतात. म्हणून हे भगवंताची कथा अमृत जे आहे स्वर्गातील अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. बरेच असे त्याच्यामध्ये फरक आहे. मनुष्य आहे, वर्ण धर्म यांच्या बरोबर बसणं आम्हाला हे हलकटपणा वाटतं. आम्ही पैशावाले आहोत, कडकटोपीवाले आहोत, सन्मान आहोत आणि यांच्या बरोबर कथा बसून कथा ऐकणं हे आमचे अपमान आहे. अशा प्रकारे तुलना केल्यामुळे शिवजी महाराजांनी त्यांना सांगितलं, तुमचा या ठिकाणी कथा सहन करण्याचा अधिकार नाही. नम्रता सरळता ज्याच्यामध्ये आहे त्यांना या ठिकाणी अधिकार आहे. शुद्धीवाने परीक्षिताला कथा सांगितली. परीक्षिताचा पक्ष झाला, विमानात बसून ते भगवंताच्या धामाला जाणार. आणि हे जसे आपले वृद्धी लोक आहेत ना, आपले जसे मकानाचे काळ असतात, खालचा काळ, वरचा काळ, मधला काळ, तसे असे हे 14 भुवन आहेत. आतल वितल सत्तर तलातल असंतल महातल पाताल भू भू स्वर्ग तप जन सत्य. सत्य लोक म्हणजे ब्रह्मदेवाचे लोक आहेत आणि त्यांच्याहीकडे भगवंताचं धाम आहे. परीक्षित महाराज जेव्हा विमानात बसून गेले, ब्रह्मदेवाच्या धामाला त्यांनी ओव्हरटेक करून ते पुढे निघून गेले. त्यांनी बघितलं कोणाचा व्यक्ती आहे की यांनी एवढं पुण्य केलं की माझ्या वेळेला श्रेष्ठ अशी गती मिळाली. शिवत्वाने सांगितलं की महाराज ते परीक्षित महाराज आहेत, त्यांनी कथा सांगून केली, त्यांचं मोक्ष झाला. ब्रह्मदेवालाही म्हटलं की एवढं काय श्रीमद भागवताचं महत्व आहे. म्हणून त्यांनी आपल्या सत्ययुगामध्ये एका पारड्यामध्ये सर्व शास्त्र ठेवले, दुसऱ्या पारड्यामध्ये श्रीमद भागवत ठेवलं. परंतु श्रीमद भागवत हे गौरव पितामह हे सर्वांना